अहिल्यानगरमध्ये भर दुपारी महिलेचा खून. नगर हादरलं. ही बातमी जशी धक्का देणारी होती तशीच घडलेली घटनाही धक्का देणारीच होती. दुपारी आपल्या घरात थांबलेल्या एकट्या अपंग महिलेचा गळा चिरण्यात आला होता. ब्लेडने वार करण्यात आले होते आणि मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात तसाच टाकून आरोपींनी तिथून पळ काढला होता. हे सगळं घडलेलं अहिल्यानगरच्या बोल्लेगावमध्ये शुक्रवारी 12 डिसेंबरला भर दुपारी. शुक्रवारी या महिलेचा नवरा आणि मुलगा साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी नाशिकला गेले होते. त्यामुळे ही महिला घरी एकटीच होती आणि हाच डाव आरोपींनी साधला होता. पोलिसांसमोर आरोपींचा शोध घेण्याचं आव्हान होतं, पण सीसीटीव्ही मध्ये दिसलेल्या गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी माग काढला आणि समोर आली अहिल्यानगरची खुनी लेडी गँग. बुरखा घालून घरात शिरणारी आणि ब्लेडने वार करून खून करणारी. अहिल्यानगरमध्ये नेमकं घडलं काय? पोलिसांनी या लेडी गँगचा शोध कसा लावला पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 40 वर्षांच्या मनीषा बाळासाहेब शिंदे, नवरा बाळासाहेब शिंदे आणि मुलगा अनिकेत यांच्यासोबत बोल्लेगाव मधल्या शनी मंदिराजवळ असलेल्या कौस्तुभ कॉलनी परिसरात राहायच्या. मनीषा अपंग होत्या, त्यामुळे त्या सहसा घराबाहेर जायच्या नाहीत. शुक्रवारी 12 डिसेंबरला नात्यातल्या व्यक्तीचा साखरपुडा असल्यानं बाळासाहेब आणि अनिकेत साखरपुड्याला जाणार होते. साखरपुडा नाशिकच्या विंचूरला होता, त्यामुळे बापलेक सकाळी 6:45 वाजताच घराच्या बाहेर पडले. बाहेर पडणाऱ्या बापलेकाला मनीषा यांनी पहाटे चहा सुद्धा करून दिला. सगळं काही व्यवस्थित होतं. साखरपुडा झाला, पण सगळं उरकेपर्यंत संध्याकाळ झालेली. बाळासाहेब आणि अनिकेत नाशिकमध्येच होते आणि साधारण 6:30च्या सुमारास बाळासाहेब यांनी मनीषा यांना फोन केला, पण फोन काही उचलला गेला नाही. लागोपाठ फोन केले तरी मनीषा फोन उचलत नव्हत्या, त्यामुळे बाळासाहेब यांना काळजी वाटली. त्यांनी जवळच राहणाऱ्या नातेवाईकांना फोन केला, पण त्याचा फायदा झाला नाही. मग शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी शेजाऱ्यांना फोन केला. आपण मुलासोबत नाशिकला आलोय, बायको घरात एकटीच आहे, बराच वेळ झाला फोन उचलत नाहीये, तुम्ही एकदा सगळं ठीक आहे का बघा, ही विनंती त्यांनी शेजाऱ्यांना केली. मग शेजारी राहणारे काही जण मनीषा यांना बघायला गेले, पण त्यांचा दरवाजा बाहेरून लावलेला होता. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला, ते आतमध्ये गेले आणि त्यांना जे दिसलं ते हादरवणारं होतं. मनीषा शिंदे घराच्या हॉलमध्येच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या. शेजाऱ्यांनी हा सगळा प्रकार बाळासाहेब यांना सांगितला. ते तातडीने अहिल्यानगरच्या दिशेने रवाना झाले, पण नाशिकवरून घरी यायला त्यांना रात्रीचे 12 वाजले. ते बापले घरी पोचले तेव्हा त्यांना घरात मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेलं दिसलं. मनीषा यांच्या मृतदेहाच्या बाजूलाच चाकू आणि ब्लेड पडलेलं होतं. मनीषा यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्यांचा दुपारीच मृत्यू झाला होता. त्यांच्या हनुवटी आणि गळ्यावर कापल्याच्या जखमा दिसून येत होत्या. अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासामध्ये सांगण्यात आलं. बाळासाहेब शिंदे यांनी शनिवारी पहाटे याबाबत जवळच्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला. फॉरेन्सिक टीमचं एक पथकही घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही फुटेज चेक केले, शेजाऱ्यांचे जबाबही नोंदवले, मोबाईल आणि इतर तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत तपासाला सुरुवात केली. पण भर दुपारी घरात घुसून एका महिलेचा खून झाल्यानं सगळ्या शहरात भीतीची लाट पसरली होती. एका अपंग महिलेची राहत्या घरी हत्या झाल्यामुळे लोकल क्राईम ब्रांचने तपासासाठी 2 स्वतंत्र पथकं तयार केली. घटनेचे कोणीच प्रत्यक्षदर्शी नव्हते, त्यामुळे एखादा पुरावा सुद्धा महत्त्वाचा ठरणार होता, जो पोलिसांना मिळाला सीसीटीव्ही फुटेजमधून. ज्यांची हत्या झाली त्या मनीषा शिंदेच्या घरासमोरच्या एका घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि लिंक लागली. या सीसीटीव्ही मध्ये दोन्ही घरांच्या मध्ये असणाऱ्या रस्त्याचा काही भाग दिसत होता. यामध्ये एक महिला एका पुरुषाशी बोलत होती. या दोघांचे चेहरे अस्पष्ट दिसत होते, पण त्या पुरुषाची बाईक सीसीटीव्ही मध्ये दिसली. त्याचा नंबर पोलिसांनी पाहिला आणि त्यावरून या महिलेला ट्रॅक करण्यात आलं. ही महिला मनीषा शिंदे यांची शेजारी होती. दिव्या अंकुश देशमुख उर्फ दिव्या विजय खाडे या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याची चौकशी करण्यात आली आणि या सगळ्या गुन्ह्याचा उलगडा झाला. आरोपी दिव्याचं माहेर हे मनीषा शिंदेच्या घरात शेजारीच आहे. मनीषा आणि दिव्या दोघी एकमेकींना आधीपासूनच ओळखत होत्या. मनीषा यांच्याकडे दागिने आहेत याची माहिती दिव्याला होती, त्यामुळे दागिने चोरण्याचा प्लॅन तिने रचला. मनीषा अपंग असल्यानं फारसा प्रतिकार करू शकणार नाहीत याची तिला जाणीव होती, पण तरीही एकटीने दागिने चोरणं अवघड होतं. मग दिव्याने तिच्या इतर 3 महिला साथीदारांना बरोबर घेतलं. त्यांचा प्लॅन मनीषा यांचे दागिने चोरण्याचाच होता. शुक्रवारी मनीषा घरी एकट्याच असल्याची खात्री पटवल्यावर दिव्या आणि तिच्या साथीदारांनी मिळून चोरी करायचं ठरवलं. त्यानुसार मनीषा यांचा नवरा आणि मुलगा बाहेर गेल्यावर दुपारची वेळ साधून मिरचीची पूड सोबत घेऊन 4ही आरोपी मनीषा यांच्या घरात घुसल्या.
त्यांनी कुणी आपल्याला ओळखायला नको म्हणून बुरखा घातला होता. यावेळी दिव्या घराच्या बाहेर कोणी येत नाहीये ना हे बघण्यासाठी पहारा देत थांबली, तर तिच्या इतर 3 साथीदार घराच्या आत गेल्या. मग या तिघींनी मनीषा यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढून घेतलं. पण मनीषा या सगळ्याला प्रतिकार करू लागल्या. त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यांचा आवाज वाढला असता तर आजूबाजूच्या घरातलं कुणीही घरात येऊ शकलं असतं. सगळा प्लॅन फिसकटला असता. त्यामुळे या आरोपी महिला घाबरल्या. या तिघींनी घरातच पडलेला चाकू आणि ब्लेड घेतलं आणि मनीषा यांच्या हनुवटीवर आणि गळ्यावर सपासप वार केले. मग त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि इतर दागिने घेऊन त्या तिथून निघून गेल्या. पण या चौघींनी चोरलेले दागिने विकले नाहीत, तर एका ओळखीच्या व्यक्तीच्या नावानं बँकेमध्ये तारण ठेवले. सोनं तारण ठेवून त्यांनी 92,000 रुपयांचं कर्ज काढलं. मग त्यातले 12,000 रुपये याच्या नावावर कर्ज काढलं होतं त्याला दिले आणि त्यांच्याकडे 80,000 रुपये उरले. काही माध्यमांमधल्या बातम्यांनुसार हे पैसे दिव्या आणि अंजुम या दोघींनी निम्मे निम्मे वाटून घेतले. या चारही महिलांचं प्लॅनिंग रितसर होतं. पण CCTV मध्ये दिव्या सापडली आणि त्यावरून पोलिसांनी सगळ्या गुन्ह्याची लिंक लावली. सध्या पोलिसांनी दिव्या आणि तिची साथीदार अंजुम उर्फ मेहक अहमद सैफची हिला अटक केली असून या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर 2 तरुणी या अल्पवयीन असल्याची माहिती आहे. त्या दोघी जणी फक्त 16 वर्षांच्या आहेत. त्यातली एक जण अहमदाबाद मधली तर दुसरी छत्रपती संभाजीनगर मधली आहे. या लेडी गँगने अहिल्यानगरमध्ये दागिन्यांसाठी एका अपंग महिलेला निर्घृणपणे संपवल्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू असून हे दागिने ज्याच्या नावावर बँकेत गहाण ठेवण्यात आले त्याचा या गुन्ह्यामध्ये काही सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. पण या लेडी गँगने ज्या सफाईने मनीषा यांचा खून केला त्याची बातमी ऐकून प्रत्येकाच्या मनात आहे ती बुरखा घालून घरात घुसणाऱ्या या लेडी गँगची भीती.